स्वागतम. आपल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेने आयोजित केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प या कार्यक्रमासाठी जमलेल्या आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. त्यांना एक छोटीशी सूचना आहे की तळमजल्यावर सुद्धा बैठकीची व्यवस्था केलेली आहे आणि तिथेही आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळेल या भाषणाचा आणि सभेचा. तर जर वरती जागा नसेल कोणाला मिळत तर त्यांनी तळमजल्यावरच्या लाभ घ्यावा तिथल्या बैठक व्यवस्थेचा. केंद्रीय अर्थसंकल्प एरवी वाचण्यास किंवा अभ्यासण्यास बोजड वाटणाऱ्या अर्थ या विषयाशी संबंधित असलेल्या या अंदाजपत्रकाबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. मध्यमवर्गीयांना प्राप्तिकराची उत्कंठा, उद्योगपतींना सवलतींची आशा, शेतकऱ्यांना योजनांची आस तर कष्टकऱ्यांना योग्य मोबदल्याची ओढ, या सर्व गोष्टींमुळे अर्थसंकल्पची सर्वजण चातकासारखी वाट बघत असतात. असा हा अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. मी बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे यांना विनंती करते त्यांनी आजच्या दोन्ही अतिथींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्वप्रथम माननीय आमदार देवेंद्र फडणवीस, आणि माननीय श्रीयुत राम भोगले. आणि कर्वे साहेबांना विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. लोकप्रिय आमदार, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, घराघरामध्ये निर्लेप या प्रॉडक्टमुळे ज्यांची इंडस्ट्री, ज्यांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते प्रख्यात उद्योजक आणि चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीयुत राम भोगले, बँकेचे सर्व संचालक, व्यवस्थापकीय अधिकारी, निर्णय राजकीय पक्षांचे, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, डोंबिवलीचे आमदार श्रीयुत रवींद्र चव्हाण, उपमहापौर श्रीयुत राहुल दामले आणि अन्य उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार बंधू, आपणा सर्वांचं ह्या कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो. सकाळपासून, खरं म्हणजे काल परवापासून सुरू असलेल्या पावसामुळे आज काय काय परिस्थिती असेल अशी शंका आपल्या सगळ्यांना होती, परंतु उत्तम प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. अतिशय थोडक्यात या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करणार आणि ज्या दोन्ही मान्यवरांचे विचार ऐकण्याकरता आपण आलो आहे त्यांच्या विचारांकरता आपण जास्तीत जास्त वेळ ठेवूया. डोंबिवली नागरी सहकारी बँकेतर्फे जी एक शेड्यूल सहकारी बँक आहे आणि अखिल भारतीय पातळीवरती पहिल्या 12-13 सहकारी बँकांमध्ये जिचा क्रमांक लागतो, अशा आपल्या गावात सुरू झालेल्या आणि आज महाराष्ट्रभर 40 शाखा असलेल्या आपल्या बँकेतर्फे केंद्रीय अर्थसंकल्प या विषयावर किमान डोंबिवलीमध्ये एक आणि डोंबिवली बाहेर जिथे आपल्या शाखा आहेत तिथे 1-2 ज्या प्रकारे जमतील त्या प्रकारे आपण कार्यक्रम घेत असतो. गेले 15-16 वर्षे अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेतो आहे. आणि देवेंद्रजी आणि भोगले साहेब दोघांना मुद्दामून सांगू इच्छितो की ह्या कार्यक्रमांचं असं एक वैशिष्ट्य आहे की आत्तापर्यंत दरवर्षी नवीन वक्ता आणि नवीन अध्यक्ष अशा प्रकारे
ह्या कार्यक्रमाची परंपरा आहे जी तुमच्यापासून आम्ही मोडू इच्छितो आणि दरवर्षी ह्या कार्यक्रमाला आपण उपलब्ध राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस आणि भोगले साहेबांचा परिचय बँकेचे माननीय उपाध्यक्ष पित्रेसाहेब करून देतीलच, परंतु 2 गोष्टी ज्या मुद्दामून मला सांगाव्याशा वाटतात त्या सांगतो. त्यानंतर 4-5 वाक्यामध्ये बँकेचा परिचय करून देतो आणि माझा प्रास्ताविक संपवतो. माननीय आमदार देवेंद्र फडणवीस आणि मी, त्यांना आठवतं आहे की नाही मला माहीत नाही, आमची भेट काही वर्षापूर्वी एका वेगळ्याच कामाकरता नागपूरला माननीय गडकरी साहेबांच्या केबिनमध्ये ठरली होती. आपापल्या वेळेला आम्ही पोचलो आणि मी वाट बघतो आहे की आमदार साहेब येतील. त्यांच्या डोळ्यापुढे बँकेचा अध्यक्ष म्हटल्यावर काहीतरी एक विशिष्ट प्रतिमा असेल, मला माहीत नाही काय होती ती. आणि एक व्यक्ती आतबाहेर करत होती. थोड्या वेळाने मी तिथे जी व्यक्ती होती जी त्या भाजप कार्यालयातली व्यवस्थापक वर्गातली असावी असं मला वाटलं, तर त्यांना मी असं विचारलं की मला आमदार फडणवीस साहेबांना भेटायचं आहे, त्यांना भेटण्याकरता मी आलो आहे, तर काही कल्पना आहे का की ते कधी येतील काय. तर त्याच्यावर ते माझ्याकडे बघतच राहिले आणि ते असं म्हणाले की मग इतका वेळ तुमच्या बाजूला जे बसले होते ते दुसरे कोण नव्हते, ते फडणवीस साहेबच होते. आम्ही चेहऱ्याने एकमेकांना बघितलेलं नव्हतं. त्यांनी त्यांना बोलवून आणलं आणि साधारणतः कसं असतं की एक आमदार म्हटलं की एक विशिष्ट प्रकारची एक छबी प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या समोर येते. आणि आताचं मला माहिती नाही, परंतु त्यावेळेला मला प्रथमदर्शनी ही व्यक्ती आमदार आहे असं लक्षात नाही आलं. आणि मग ज्याने आम्हाला जोडलं आणि परिचय करून दिला त्या व्यक्तीचं नाव मला माहीत नाही, त्याही वेळेला माहीत नव्हतं. तर त्याने मिश्किलपणे सांगितलं की हे सकृतदर्शनी आमदार वाटत नाहीत आणि तुम्ही सकृतदर्शनी कुठल्या बँकेचे अध्यक्ष वाटत नाही आणि म्हणून हा गोंधळ झाला. विश्वास ठेवा, आम्ही जवळजवळ 10 मिनटं एकमेकांच्या बाजूला बसलो होतो, एकमेकांची वाट बघत, आणि चेहऱ्याने त्यावेळेला एकमेकांना ओळखत नव्हतो. सहकार भारतीचं एक अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये तसं माझ्याकरता नवीन पहिल्यांदी मी भोगले साहेबांचं व्याख्यान ऐकत होतो. बहुधा पुण्याला होतं किंवा नाशिकला होतं. आणि जगातली सहकारिता, भारतामधली सहकारिता आणि सहकारितेचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ह्याची ज्या उत्तम प्रकारे सैद्धांतिक मांडणी त्यांनी केली, द वे ही थेअराइज दॅट, तर ते बघून म्हणजे ज्यांना एक पद्धत आहे की सहकार महर्षी वगैरे असे किताब द्यायचे असतात, तर असं आयुष्य सहकारामध्ये घातलेल्या माणसाने जणू काही सहकारावरती बोलावं इतकं उत्तम भाषण त्यांचं त्यावेळेला सहकार भारतीच्या अधिवेशनामध्ये ऐकायला मिळालं. आज योगायोगाने हे दोघेही अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाला एकत्र आहेत. भोगले साहेब एका अर्थाने डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या व्यवसायाचे घटक आहेत. उपस्थितांपैकी सुद्धा जवळजवळ सर्वजणांना डोंबिवली नागरी सहकारी बँकेची बऱ्यापैकी माहिती आहे. आपण बरेच जण डोंबिवलीकर आहात, खातेदार आहात, सभासद आहात. परंतु काही नवीन मंडळी असतील आणि एक कार्यक्रमाची औपचारिकता असते म्हणून एक 8-10 वाक्यामध्ये या बँकेचा परिचय करून देतो. डोंबिवलीमध्येच सुरू झालेली सुमारे 45 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी या बँकेची स्थापना केली. आज या बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईपासून ते फडणवीसांच्या नागपूरपर्यंत 40 शाखा आहेत आणि पुढच्या मार्चपर्यंत अजून नवीन 10 शाखा उघडू शकू अशा औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. फडणवीस साहेब गेली अनेक वर्ष ही बँक सातत्याने 15% लाभांश, जो आज राज्य सरकारच्या नियमानुसार कमाल लाभांश देता येतो, तो देते. असं एकही वर्ष गेलं नाही की ज्या वर्षी बँकेचा नफा हा मागील वर्षीपेक्षा कमी होता. 45च्या 45 वर्ष वृद्धिंगत नफा आहे. त्या वेळेला सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या नियमानुसार नफ्यातून जो कमाल भाग समाजातल्या चांगल्या कामांकरता, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय यांच्याकरता देता येतो, पूर्वी 10% होता, आता 1% आहे. पण नफाही खूप वाढला आहे.
एवढा भाग आपण समारंभपूर्वक निर्णय संस्थांना देतो. साधारणतः 100-125 चांगल्या संस्था ह्याचा लाभ घेतात. समाजकारणामध्ये आणि सहकारामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांना आपण अनुक्रमे समाजमित्र पुरस्कार आणि सहकार मित्र पुरस्कार असे 2 पुरस्कार देतो. जे पुरस्कार बँकेचे संचालक मंडळ ठरवत नाही, तर त्याच्याकरता काही सामाजिक कार्यकर्त्यांची वेगळी समिती आहे आणि ती समिती त्यांच्या निकषावरून हे पुरस्कार ठरवते. 2013-14 हे जे आर्थिक वर्ष संपलं त्याच्यामध्ये आपल्या बँकेने जे काही कामकाज केलं ते एका वाक्यात सांगतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्वांना सांगण्याकरता मला अत्यंत अभिमान वाटतो की संपूर्ण भारत देशामध्ये उपलब्ध माहितीप्रमाणे सर्वात जास्त प्रगती ज्या सहकारी बँकेने यावर्षी केली आहे ती बँक डोंबिवली नागरी सहकारी बँक ही आहे. ठेवींमध्ये 27% वाढ आणि कर्जामध्ये 31% वाढ अशा प्रकारे वाढ करत 5,000 कोटी रुपयाचा बिझनेस मिक्सचा टप्पा आपण ओलांडला आहे. पुढच्या काही महिन्यामध्ये आपली बँक आंतरराज्यीय बँक झालेली असेल, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक झालेली असेल आणि आज अखिल भारतीय पातळीवरती जो आपला 12वा-13वा क्रमांक आहे तो पुढच्या काही वर्षामध्ये पहिल्या 7-8 क्रमांकामध्ये असेल अशी आपण खात्री बाळगूया. पुन्हा एकदा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. आजच्या दोन्ही अतिथींचा परिचय करून देत आहेत बँकेचे उपाध्यक्ष पित्रे साहेब. नमस्कार. आजची दोन्ही व्यक्तिमत्व ही आपापल्या क्षेत्रातली दिग्गज अशी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा परिचय करून द्यायचा म्हटला तर बराच वेळ लागू शकेल. अत्यंत विस्तृत असा त्यांचा परिचय आहे, तसं बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पण वेळेची मर्यादा लक्षात घेता त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न करतो. श्री देवेंद्र फडणवीस हे एक उच्च शिक्षित राजकारणी व्यक्तिमत्व असं ज्यांचं वर्णन करता येईल असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याची पदवी संपादन केली आणि ही पदवी संपादन करताना ते मेरिट लिस्टमध्ये 3ऱ्या स्थानावरती राहून त्यांनी ही पदवी संपादन केलेली आहे. हिंदू लॉ या विषयावरचं बोस प्राईजही त्यांनी मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमधला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केलेला आहे आणि तसंच मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयाकरता बर्लिनमधून त्यांनी पदविका संपादन आहे. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आणि त्याच्यामधल्या पदव्या या त्यांनी शैक्षणिक काळामध्ये संपादन केलेल्या आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी असं ठरवलं असावं की राजकारण हे आपलं क्षेत्र आहे, याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आणि सर्वात तरुण महापौर असा नागपुरातला किताब त्यांनी संपादन केला आणि भारतामध्ये सर्वात तरुण असे 2ऱ्या क्रमांकाचे महापौर असं त्यांचा एक विक्रम त्यांनी संपादित केला आहे असं म्हणायला हरकत नाही. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी ते आमदार झाले आणि ते आज तागायत हे आमदारपद त्यांनी कायम भूषवलेलं आहे. या आमदारपदाच्या प्रदीर्घ काळात त्यांनी वेगवेगळ्या समित्यांवरती स्थान भूषवलेलं आहे. त्या समित्यांमध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आणि सध्या आपल्याला सर्वांना जसं माहिती आहे की महाराष्ट्र प्रदेशाचे ते अध्यक्ष भाजपचे अशी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आजच्या विषयाच्या संदर्भात असं सांगता येईल की त्यांनी जसं वेगवेगळ्या समित्यांवरती काम केलं तसं हाऊ टू अंडरस्टँड अँड रीड स्टेट बजेट असं एक पुस्तकही प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या विषयाकरता अत्यंत योग्य असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे असं म्हणता येईल. या त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या काळामध्ये त्यांनी अनेक विषयांवरती परदेशांमध्ये दौरे केलेले आहेत, पण मग ते फक्त तिकडे बघण्यासाठी नाही
तर तिकडच्या परिषदांमध्ये वेगवेगळे पेपर प्रेझेंट करणं, अशामधून त्यांचा त्या परिषदांमध्ये सहभाग राहिलेला आहे. आणि याच्यामध्ये डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया, नॅचरल डिझास्टर मिटिगेशन इश्यूज, एनर्जी सिक्युरिटी इश्यूज, अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी आपले पेपर्स हे आंतरराष्ट्रीय परिषदांमधून प्रेझेंट केलेले आहेत. जे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये 2002-03चा बेस्ट पार्लमेंटरियन अवॉर्ड याचा विशेषत्वाने उल्लेख करायला लागेल. तसंच बेस्ट स्पीकर, मोस्ट चॅलेंजिंग यूथ आणि पुण्याच्या संस्थेचाही बेस्ट पार्लमेंटरियन असे अनेक पुरस्कार त्यांना या कारकिर्दीमध्ये प्राप्त झालेले आहेत. तर असा हा थोडक्यात म्हणजे मी खरं तर बरेच मुद्दे त्यांच्या परिचयातले गाळलेले आहेत, तरीही एवढा वेळ मला लागला, यावरून तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येऊ शकेल. आजचे जे आपले अतिथी आहेत बँकेला सुपरिचित, कारण अत्यंत आमच्या बँकेचे जुने असे ग्राहक आहेत. ज्या वेळेला डोंबिवली बँकेच्या शाखा औरंगाबाद नागपूरपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या त्या काळापासूनचे असलेले असे ते बँकेचे ग्राहक आहेत. श्री रामचंद्र निळकंठ भोगले, निर्लेप याची पायोनियर्स, भारतामधले नॉनस्टिक कुकवेअरमधले असं ज्यांचं वर्णन करता येईल त्या कंपनीचे ते संचालक आहेत. त्याच्याचबरोबर उमासन्स स्टील प्रायव्हेट लिमिटेड, मराठवाडा ऑटो कॉम्पो, उमासन्स ऑटो कॉम्पो अशा अनेक कंपन्यांच्या संचालक पदावरती ते आहेत. मुंबईतली सुप्रसिद्ध एक्सेल इंडस्ट्रीज ही पण आपल्याला माहिती असेल, त्याच्याही संचालक मंडळावरती ते आहेत. अशा अत्यंत धकाधकीच्या व्यावसायिक त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या सामाजिक जाणीवा या जागृत ठेवलेल्या आहेत. आणि तुम्हाला जशी कल्पना असेल की गेल्या वर्षभरापासून ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर याचे अध्यक्ष आहेत. याच वर्षी त्यांची त्या पदावरती फेरनियुक्ती झालेली आहे. तसंच सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी याच्या गव्हर्निंग काउन्सिलवरती ते आहेत. डिस्ट्रिक्ट काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर या संस्थेचे ते ट्रेझरर आहेत. आणि अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खेळाकरताही वेळ ठेवलेला आहे. त्यांचा खेळाबद्दलचे पुरस्कार हे मी नंतर वाचीनच. त्यांनी महाविद्यालयीन त्यांच्या जीवनामध्ये क्रिकेट, हँडबॉल अशा विविध खेळामध्ये युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि सध्या औरंगाबाद डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. डोंबिवली बँकेच्या संदर्भात त्यांचा विशेष परिचय असा की देवगिरी नागरी सहकारी बँक ही जी औरंगाबादमध्ये बेस असलेली बँक आहे त्याचे ते चेअरमन राहिलेले आहेत. आणि बँकेच्या एकंदर प्रगतीमध्ये अत्यंत त्यांचा मोलाचा वाटा हा राहिलेला आहे. मगाशी मी म्हटलं तसं त्यांचं व्यक्तिमत्व हे जसं बहुआयामी आहे. सामाजिक व्यवसायामध्ये तर ते आहेत आणि खेळामध्येही त्यांचं प्रावीण्य आहे. तसं त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना ॲक्टर म्हणूनही अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. एकांकिका आणि 3 अंकी नाटकांमध्ये, वादविवाद स्पर्धांमध्ये त्यांना बक्षिसं मिळालेली आहेत. या सर्वांची परिणिती म्हणून एक जो अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो महाराष्ट्रातला, इचलकरंजीचं फाय फाउंडेशन यांचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मराठवाडा कला विकास महामंडळ, श्रीमती कुसुमताई शंकरराव चव्हाण अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांची प्राप्ती त्यांना या काळामध्ये झालेली आहे. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं अत्यंत मनापासून परत एकदा बँकेमध्ये स्वागत करतो आणि त्यांचा परिचय मी आवडता घेतो. काही मुद्दे कदाचित राहिले असतील तर त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रीयुत राम भोगले यांना विनंती, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, बँकेचे अध्यक्ष श्री उदय कर्वे, श्री पित्रे, श्री परांजपे, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, बजेटचं विश्लेषण करण्याची जबाबदारी देवेंद्रजींवर आहे, त्यामुळे मी त्यात फार पडणार नाही.